आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. आपल्यासोबत आहे सिद्धेश्वर चव्हाण, जे की महाराष्ट्रभरात शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहे. गेल्या विधानसभेमध्ये 2014च्या ते धामणगाव रेल्वे या मतदारसंघातून लढले होते. सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मला सांगा, एकंदरीत तुम्ही महाराष्ट्र लेवलवर खूप सक्रिय आहात या राजकारणात, तर या निवडणुकीत नेमकं काय वाटतंय? आघाडीची कुठे कितपत जागा आहे, काय पोझिशन आहे? आता आपण जर पाहिलं तर केंद्रापासून राज्यापर्यंत आणि देशभरात सगळीकडे महागाई प्रचंड वाढलेली आहे. युवकांच्या रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. स्त्रियांवर अत्याचार वाढत आहेत. ह्या सगळ्याचा एका परिस्थितीचा आढावा घेतला तर आघाडीतर्फे आमच्याकडं सध्या एकच टार्गेट आहे की जे भाजपचं सरकार पण ते मोदी सरकार म्हटलं जातं, ह्यांना हटवा. हा एकच आमच्या पुढचा ध्येय आहे आणि त्याबद्दल आम्ही सतत महाराष्ट्रभर काम करतो. काय कारण वाटतं तुम्हाला की भाजपाची सरकार न म्हणता मोदी सरकार असं म्हणावं लागतं? मोदी सरकार म्हणण्यासाठी आता हा तसं तर त्यांच्या पक्षाचा काय पायंडा आहे तोच समजला नाही. गावागावात ज्यावेळी जनहिताच्या योजना जातात लोकांसाठी, त्या योजनासुद्धा भारत शासनाच्या न सांगता किंवा भारत सरकारच्या न सांगता मोदी सरकारच्या जनतेला सांगितल्या जातात. गावागावातून त्यांना विरोध झाला, आत्तापर्यंत विरोध होतोय आणि त्यांच्या ज्या गाड्या फिरवल्या जातात त्या पण बाहेर काढल्या जातात. तरीसुद्धा मोदी सरकार का म्हटलं जातं? हा देश हा भारत देश आहे आणि ह्या देशासाठी एक स्वतंत्र सरकार त्यांचं असताना, जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून देऊन स्थापन झालेले सरकार असताना हे भारत सरकार न म्हणता मोदी सरकार म्हणणं ह्याच मुळात घटनेच्या विरोधातलं काम आहे. आणि हे घडत असताना हे तसं पाहिलं तर हे घटनाबाह्य वर्तणूक आहे आणि मोदी ह्या देशाचे मालक नाही आहे की ज्यांचं नाव घेऊन मोदींचं सरकार हे ह्या देशात कुठेही हुकुमशाही नाही आहे किंवा खाजगी कुठलंही हे नाही आहे. त्यामुळं मोदी सरकार हा शब्दच चुकीचा आहे आणि त्याच्यात विरोध जनतेतून पण जास्त प्रमाणावर होतो पक्षांपेक्षा. आणि हा असाच जर टिकून राहिलेला विरोध आहे, हा असाच वाढत जाऊन त्याचं मतात परिवर्तन होऊन एक दिवस हे हटवलं जाण्याची आहे. आम्हाला कुठंही हे सरकार राज्यात तरी नको आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न जर पाहिले, सोयाबीनचे बाजारभाव पाहिले, सिलेंडरचे बाजारभाव पाहिले, तर ह्याच्यातून स्त्रियांपासून शेतकऱ्यांपासून जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यापर्यंत होणारे त्रास आहे, महागाई वाढलेली आहे, हे सगळं पाहता कुठंतरी हे सरकार हटवणं गरजेचं आहे. त्यासाठी तीन पक्ष एकत्र येऊन जे काम करतात, आघाडी सरकार जे काम करते त्याच्यावर आमचं एवढंच ध्येय ठरलेलं आहे की कशाही परिस्थितीत मोदी सरकार, थोडक्यात भाजप हा पक्ष हटवायचा आणि महाराष्ट्रात चांगलं स्वच्छ कारभारी सरकार घेऊन यायचं. तुम्ही शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहात. शिवसेना हा मित्रपक्ष आहे काँग्रेसचा, तर एकंदरीत काय वाटतं की या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने किंवा त्यांच्या मित्रपक्षाने कशी तयारी केली आहे? काँग्रेसपासून शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेबांचा गट, उद्धव साहेबांचा आमचा गट, ह्या सर्वांनी योग्य रीतीने नियोजन करून प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीत तयार केलेली आहे. आता तुम्ही अमरावतीत पाहत असाल, अमरावतीत काँग्रेसतर्फे उमेदवार दिले जाऊन सुद्धा राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे आमचे सगळे कार्यकर्ते सक्रिय आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला जाणवत असेल की प्रत्येक ठिकाणी हे चांगल्या प्रकारे एकत्र येऊन काम करतायत आणि ह्या कामातूनच निश्चितप्रमाणे आम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. अमरावती मतदारसंघाबद्दल काय वाटतंय? कोण निवडून येण्याची शक्यता जास्त आहे? एक तर अमरावती मतदारसंघ हा आपण पहिल्यापासून पाहिला तर कधीही भाजपचा नव्हता. अमरावतीत भाजप ही कुठंतरी नामधारी होती किंवा जे काही लोक होते प्रतिनिधित्व हे बाहेर काम करणारे होते. स्थानिक पातळीवर भाजप हा सक्रिय नव्हता आणि 99 सालापासून हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा राहिलेला आहे. त्याच्यानंतर 10 वर्ष गुडे साहेब असतील, त्यानंतर आरसूर साहेब 10 वर्ष असतील, हे सतत काम करत आलेले आहेत. ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याच्यानंतर त्या निवडून आल्यात. कारण कुठंतरी राणा कुटुंब हे काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारणेला धरून चालणारं होतं म्हणून जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं थोडक्या साध्या भाषेत त्या काळात. पण त्यांची मानसिकता इतकी बदलत गेली
की त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर धर्मवाद, जातीयवाद आणि त्याच्यात मातोश्रीच्या दारात त्यांनी केलेलं जे हे हनुमान चालिसा पठणाचं काम होतं, साहेबांच्याबद्दल, उद्धव साहेबांच्याबद्दल उलटं पालटं बोलणं होतं, पवार साहेबांच्याबद्दल उलटं पालटं बोलणं होतं, त्याच्यात पक्षात तर रोष होता, पण जनतेतूनही यांच्याबद्दल रोष निर्माण झाला. कारण अमरावती मतदारसंघ हा राखीव गटासाठी असल्यामुळं इथं तसं पाहिलं तर बहुजन समाजाच्या पक्षाने या मागच्या वेळी खूप जास्त मतं घेतली होती. त्यामुळं आनंदराव अडसूळ साहेब फक्त एक 36-37 हजाराच्या मतांनी हारले होते. आणि आत्ता जर पाहिलं तर जनतेचा इतका प्रचंड रोष आहे नवनीत राणा दाम्पत्यावर की त्याच्यामुळं निश्चितच त्यांची हार निश्चित झालेली आहे आणि ती जनतेतूनच झालेली आहे. काय काय कारण वाटतं तुम्हाला जनतेचा रोष असण्यासाठी? जनतेचा रोष नसणं म्हणजे इथं जास्त प्रमाणावर 30% जास्त SC समाजाची मतं आहेत, मुसलमान समाजाची मतं आहेत. आणि अशा वेळी त्यांनी जे प्रकार केले, धर्माचं राजकारण करणं, जातीचं राजकारण केलं, त्यामुळे जातीय तीड निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्या आरेरवीची भाषाशैली जी आहे जनतेशी काम अजिबात केलेलं नाही. आता तुम्ही पाहिलं असेल की मेळघाटातल्या आदिवासींना ज्या स्त्रियांना साड्या वाटल्या त्यांनी त्या होळीच्या दिवशी यांच्यासमोरच जाळून टाकल्या की ही ती त्यांची भूमिका आहे किंवा वागण्याची जी पद्धत आहे जनतेशी, ह्याच्यातून एक रोष निर्माण झालेले आहे त्यांच्याबद्दल. आणि त्याचं परिवर्तन आणि आमच्या पक्षांनी केलेली चांगली कामं आहेत त्याचं आम्हाला फळ मिळणार आहे. ह्याच्यातून त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे. काय वाटतं की नवनीत राणांनी यावेळीच्या निवडणुकीत कुठला पायंडा वापरला, अजेंडा वापरला की मतदान त्यांच्या बाजूने मिळावं? मला नाही असं वाटत त्यांनी काही वेगळा काय पायंडा किंवा जो मागच्या वेळी आता त्या बोलताना एका भाषणात तर डायरेक्टच म्हणाल्यात, समोर म्हणल्या की तुम्हाला असं वाटन की मोदींचा हे आहे, ट्रेंड आहे, मोदींचा एक हवा आहे, तर ही काही घटना घडली नाही. त्यांच्या तोंडूनच आलं. ज्यावेळी मोदींची लाट होती त्यावेळी सुद्धा मी अपक्ष निवडून आले होते. तर आत्ता तुम्ही हे समजू नका की मोदींची लाट आहे, आपल्याला काम केलं पाहिजे. म्हणजे त्यांना जाणीव आहे की मोदींचं नाव घेऊन सुद्धा ते निवडून येणार नाही. एक तर त्यांनी पहिल्यापासून कुठलंच काम केलेलं नाही. जनतेत समाविष्ट होणे आणि जनतेचं काम करणे किंवा धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन करणे हे दोन्ही कामात खूप प्रचंड फरक आहे. तुम्ही सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या कुणाला पुरवल्या नाहीत, त्या दिले नाहीत, तुमचे परिपूर्ण फंड वापरले नाहीत आणि काही न करता तुम्ही फक्त देव आणि देवाच्या नावाखाली जर जगत असाल आणि जनतेची दिशाभूल करत असाल तर हे चुकीचं आहे. त्यामुळं त्यांनी कितीही काही आता नवीन तोटके वापरले, काही केलं तरी त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे. अमरावतीमधून शिवसेनेचे जे दिनेश भोप यांनी बंडखोरी करूनच म्हणता येईल पक्षातून ते बाहेर निघाले, प्रहार पक्षात प्रवेश घेतला आणि या उमेदवारीला ते उभे राहिले. काय वाटतं? म्हणा दिनेश भोप हे ज्यावेळी बाहेर पडले ते आमच्या लेखी थोडक्या वेळेस गद्दार म्हणून हे झालेले आहे. आणि सेनेशी गद्दारी केलेल्यांना प्रत्येकाला त्यांचा धडा मिळतच आहे. आपण सगळ्याच ठिकाणी राज्यात पाहिलं असेल तर जनतेतून त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर रोष आहे. कुठलाही शिवसैनिक त्यांच्या पाठीमागं उभं राहणार नाही. आणि राहिला विषय दुसऱ्या पक्षांचा, तर जे पहिले निघून गेलेले आहेत त्यांच्यातला कोण ह्यांचा प्रचार करत नाही आहे. आणि राणांचा किंवा बुबचा हा जर विषय घेतला तर बुब हे ज्यावेळी बच्चू भाऊंकडे गेले, बच्चू भाऊंचं माझे चांगले संबंध आहेत, पण राजकीयदृष्ट्या पाहता बच्चू भाऊंना ज्यावेळी सांगितलं गेलं की तुम्ही असं करू नका, याचा परिणाम असा होतो की तुमचं पण जे टार्गेट आहे आणि आमचं पण जे टार्गेट आहे की नवनीत राणांना पाडणं ते साध्य व्हायचं नाही, आपल्या मतांची विभागणी होईल. पण ज्यावेळी आम्ही सर्व कंप्लीट मतदारसंघ तिवशापासून आचलपूर परतवाड्यापर्यंत फिरून पाहिला त्यावेळी आम्हाला असं जाणवलं फिरताना की बच्चूभाऊंची ही मतं त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित राहतील. आम्ही जास्त प्रमाणावर मताधिक्य घेऊ आणि वानखडे साहेब मोठ्या प्रमाणावर मताधिक्याने निवडून येऊ. आमच्या लेखी एक गद्दार आहेत आणि ते बाजूला गेलेले आहेत, त्यांचा आम्ही विचार करतच नाही. हारचे बच्चूभाऊ सारखं म्हणतात की आम्हाला कोणाची गरज पण नाही, आम्ही तिघच काफी आहे, दिनेश भाऊ, राजकुमार पटेल आणि बच्चू कडू. हा प्रश्न आहे की दिनेश बुबांना जी मतं मिळणार आहेत ती किती आहेत त्याचा बच्चूभाऊंनी पण अभ्यास करायला हवा होता. आता बच्चूभाऊच्या मतदारसंघातून बच्चूभाऊ निवडून येतात आणि संपूर्ण मतदान थोडंच त्यांना झालेलं आहे. पहिल्या बाकीच्या लोकांचाही मताचा हे केलं पाहिजे. आणि इकडं जे आहे वानखेडेंचा असेल, यशोमतीताईंचा असेल, हे काँग्रेसचे खोडकेताईंचा असेल, ह्यांची जी मताधिक्य आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागला अमरावती शहराचा. आणि जे बडनेरा मतदारसंघातलं SC समाजाचं मतदान आहे किंवा ज्या
बाकीच्या समाजाचं मतदान आहे, बहुजन समाजाचं, ह्या मताचा विचार करता निश्चितच आम्हाला तिथं विजय मिळणार आहे. ते सगळं वानखेडे साहेबांच्या पारड्यात पडते. तिथून आमचा विजय थोडक्यात ते जास्त मताधिक्यांनीच निवडून येते. जे आता मागच्या वेळी राणांचं झालं त्याच्याही पेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येते. काय वाटतं या निवडणुकीत नवनीत राणांकडे कुठला मतदार वर्ग आहे? तर हा मतदारसंघ मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की हा भाजपचा नाहीच आहे. त्यात नवनीत राणांच्याबद्दल भाजपच्या मनात इतका प्रचंड रोष आहे की ते कुठेही सक्रिय होऊन त्यांचा प्रचार करत नाहीत. आणि तसं पाहिलं तर पोटे साहेब हे वेगळ्या ह्याच्यातून विधान परिषदेतून निवडून आलेले आहेत. त्यांचा विधानसभेसाठी काहीच उपयोग नाही आहे. जनसामान्यात एक साध्या भाषेत पायमळणीचा म्हणजे लोकांपर्यंत गेलेला कुठलाही भाजपचा नेता त्यांच्याकडे आज नाही. आणि ते नेतृत्व नसल्यामुळं फक्त नवनीत राणा ह्या कशाच्या आधारावर किती मताधिक्य घेतील तर त्याचा जर विचार केला तर त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची काही ठराविक मतं आहेत. ती ठराविक मतं म्हणजे जुन्या भाषेत आपल्या नेहमी अमरावतीकर म्हणतात रवी राणा भराके राणा ह्या पद्धतीत त्यांनी जी जमा केलेली मतं आहेत तेवढ्या मतांच्यावर त्यांच्याकडे कोण जाणार नाही. बहुतेक ती सुद्धा मतं तुटून जातील यावेळी, कारण त्यांच्यावर सुद्धा यांचा रोष निर्माण झालेला आहे, आरेरावी झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी यांनी उलटपलट बोललेली आहे. त्यामुळं आम्हाला तरी असं वाटत नाही की त्यांच्याकडे मताधिक्य जातील. त्या मतदारसंघात श्रेयक क्रमांकावर राहतील. तुमची फाईट कोणासोबत आहे असं वाटतं तुम्हाला? आमची फाईट आघाडीची फाईट तसं पाहिलं तर राणा ह्यांच्याबरोबरच होती. पण आत्ताचा जो मध्ये आता आम्ही छानच्या ह्याच्या आधीचा बच्चूभाऊंचा जो हे झाला मैदानाबाबतचा वाद झाला त्याच्यामुळे जनतेचा थोडा कल त्यांच्याकडे झुकलेला आहे. राणांच्याबद्दल अजून रोष निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं आमची फाईट आत्ता तरी सध्या असं मला वाटतं की बुकशी आहे, कारण की आता राणा 3 नंबरवरच राहणार आहे. मैदानावरून झालेल्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मैदानाबद्दल झालेल्या वादावरून सरळ भाषेत हा केलेला राजकीय अत्याचार आहे की हिथं जी घटना कायद्यातच बसत नाही त्या घटनेबद्दल जे केलं गेलं ते खूप चुकीचं झालं. आणि आमची निश्चित सहानुभूती बच्चूभाऊंच्या बाजूनच आहे. नुसते बच्चूभाऊच नाही तर इतर पक्षांवर सुद्धा भाजपने प्रत्येक ठिकाणी असा अत्याचार केलेलाच आहे की हे करायचं नाही ते करायचं नाही, त्यांच्या पद्धतीत ते करतात. आता साधं आपण महाराष्ट्रात राहतो तर आम्ही जिथं जय शिवाजी जय भवानी म्हणतो तिथं आमच्या त्या म्हणण्याला बंदी घेतली. आणि अमित शहाच्या सभेत आपण पाहिलेच, मी तर अर्धा दिवस झाला इथे फिरत असताना त्या सभेचा पण आढावा घेतला. त्यावेळी जाणवलं की जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. जय शिवाजी जय भवानीला महाराष्ट्रात बंदी घालायची वाक्य उच्चारायला आणि जय श्रीराम म्हटलेलं चालतं का? हा सरळ विरोधाभास डोळ्यांनी दिसतो. आणि हा झालेला बच्चूभाऊंवर अन्यायच आहे थोडक्यात. त्यांच्याबद्दल आमच्या मनात निश्चितच सहानुभूती आहे. एकंदरीत अमरावती मतदारसंघामध्ये समस्या आणि विकास कामं यांचा काय आढावा तुम्ही घेतला? अमरावती मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत, मेळघाटात समस्या आहेत. अमरावती शहरात आपण ज्यावेळी बडनेराच्या परिसरात जाऊन पाहाल तर तिथल्या असणाऱ्या स्लम एरियात ज्या पद्धतीत तुमच्या रस्ते झाले पाहिजेत, पाण्याची सुविधा झाली पाहिजे, ड्रेनेज व्यवस्था झाली पाहिजे, ह्यातल्या कुठल्याही व्यवस्था जागेवर झालेल्या नाहीत. अमरावतीच्या मूलभूत समस्या अमरावतीकरांच्या सुटलेल्या नाहीत. अमरावतीपासून आपण थोडंसं म्हणजे अमरावतीच्याच भागात विद्यापीठाच्या एरियात गेल्यात काही सोसायटी आहेत, छोटी छोटी गावं आहेत, तर दस्तूरनगरला आहेत. इथल्या सोसायट्यांना अजिबात रस्ते झालेले नाहीत. ह्यांनी वारंवार ह्यांच्याकडे अर्ज दिले. नुसता हा अमरावतीत फक्त अमरावती शहराच्या ह्या विकासावर स्थानिक आमदाराचंच नाही आहे तर खासदारांचं सुद्धा लक्ष असायला पाहिजे. खासदारांनी त्याच्यावर फंड टाकले पाहिजे होते. असे कुठलेही फंड त्यांच्याकडून वापरले गेले नाहीत. आणि बडनेराच्या मतदारसंघात राणांच्या मतदारसंघात हा मोठ्या प्रमाणावर प्रकार घडलेला आहे. त्यामुळं शक्यता म्हणजे सरळ जनतेतून मोठ्या प्रमाणावर त्यांना विरोध आहे. काँग्रेसने जो दिलेला उमेदवार आहे बळवंत वानखडे दर्यापूरचे ते आमदार आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत कसं व्यक्तिमत्व ते? बळवंतराव वानखेड्यांचा विषय असा आहे, ते ग्रामपंचायतपासून त्यानंतर बँकेची इलेक्शन असेल, जिल्हा परिषद असेल, असं खालून चढत वरती आलेले आहेत. त्यांना राजकारणाचा प्रचंड आणि समाजसेवेचा प्रचंड अनुभव आहे. त्याच्यातून त्यांनी पहिली जी निवडणूक लढवली त्याच्यात ते पराभूत झाले. नंतर काँग्रेसकडनं लढवल्यानंतर ते निवडून आले. आता समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. आणि शिवाय महत्त्वाचा मुद्दा, त्यांचं काम खूप छान आहे. जनतेच्या प्रत्येक गोष्टीत ते सहभागी आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचा अनुभव सांगायचा तर एक खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवरलं चांगलं नेतृत्व की जे
लोकाभिमुख आहे असं व्यक्तिमत्व आहे आणि ते कामाचं खूप चांगल्या प्रमाणे नियोजन करतात. विरोधी पक्षाकडून सारखं बोललं जातं की ज्या उमेदवाराला बोलताच येत नाही, तर तुम्हाला असं वाटतं की बळवंत वानखेडे यांना बोलता येत नाही? आता मला हा प्रश्न आहे की ज्यांना मराठी भाषाच येत नाही, त्याच्या असं झालं त्याच्या तसं झालं करत सांगणाऱ्या आणि अचानक येऊन खासदार पदावर बसणाऱ्या राणांच्या बोलण्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. आणि जे ग्रामपंचायतपासून आमदारकीपर्यंत भाषणं दिल्याशिवाय किंवा लोकांशी चर्चा केल्याशिवाय बळवंत वानखेडे निवडून आलेत का? काही न करता तोंडाला जे गटपट्टी बांधून ते निवडून आले. निश्चितच ते बोलतात, पण ते तुमच्यागत वायफळ बडबड करत नाही, कोणावर टीका करत नाही, तोंड सुख घेत नाही. ते कामापुरतं आणि चांगलंच बोलतात, तेवढंच बोलतात. येत्या 2 दिवसावर आता मतदानाची प्रक्रिया आहे. काय तुमचा प्रचार दौरा होता? कुठल्या कुठल्या नेत्यांनी कशा कशा पद्धतीची कामं केली आहेत? कसा एकंदरीत अनुभव होता? आतापर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघाचं तसं पाहिलं तर सगळं नियोजन यशोमती ताईंकडे होतं. ताईंनी ते इतक्या छान पद्धतीत हाताळलं की आम्हाला आता 2 दिवसावर मतदान आलंय, त्या दिवसाच्या बूथ नियोजनापासून कोण कुठं काय काय करणार आहे ह्याच्यापर्यंत सर्वांचं नेमणुका करून झालेल्या आहेत. सर्व तयारी झालेली आहे. आम्हाला कुठंही नियोजनात जास्त असं काय ह्याचं टेन्शन आलेलं नाही किंवा जास्त कष्ट नाही पडले. सगळं ताईंनी खूप छान, त्यांना जुना अनुभव आहे, त्याच्यात मंत्रिपद पण सांभाळलेलं आहे, त्यामुळे त्यांनी छान प्रकारे सगळं नियोजन केलं. बळवंत भाऊंनी त्यांनी एकत्र बसून सर्वांनी ते नियोजन चांगल्या पद्धतीत केलेलं आहे. आणि तुमचे जे सगळेच मित्र पक्ष आहे, तुम्हाला असं वाटतं ते प्रामाणिक आहेत? निश्चितच आम्ही एकत्रपणे काम करतो, एकामेकाच्या विश्वासावर करतो. शत्रू मोठा असताना कुटुंबातल्या सगळ्यांनी ज्या एकजुटीने लढायचं त्या एकजुटीने आम्हाला लढतो. म्हणजे तुम्हाला वाटतंय की तुमचा शत्रू मोठा आहे? साहजिक आहे. आज राज्यात बरेचसे पक्ष फोडून यांनी एकत्र केलेले आहेत. खोट्या नाट्या केसेस टाकून लोकांना एकत्र जमा केलेले आहेत, फोडून आमदार घेतलेले आहेत. आज आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त आमदार खरेदी त्यांच्या पक्षाने केलेली आहे. आपण खरेदी हा शब्द मी का वापरतोय की आमदार आले स्वतःचा पक्ष सोडून येतात, इतकं सहजासहजी कोण जात नाही. आणि हे झालेला मोठा घोटाळाच आहे हा पाहिला. आणि केंद्रापासून प्रत्येक राज्यापर्यंत त्यांचं जे वाटचाल पाहिजे, त्यांच्या इतका मोठा शत्रू कोणच नाही. सध्या तरी देशातल्या प्रत्येक बेरोजगाराचा, युवकांचा, महिलांच्या समोर असणाऱ्या सगळ्या समस्यांचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजपा. भाजपामध्ये जेव्हा अशोक चव्हाण, अजित पवार हे गेले तेव्हा धक्का बसला होता? असं काही वाटलं नव्हतं. थोड्याफार अपेक्षा होताच त्यांच्या. आता जे पहिल्यापासून थोडक्यात जी लोक तशी वागणारी होती ती गेली. आता आपल्यातली तशी वागणारी किंवा साध्या भाषेत बोलायचं झालं तर चोऱ्या माऱ्या करणारी लोक निघून गेल्यानंतर जे स्वच्छ राहिले ते एकदम स्वच्छ चारित्र्याचे क्लिअर लोक आहेत. त्याच्यामुळं पक्ष स्वच्छ झाला. एखाद्या गोष्टीतले आपण जर गहू बिहू घेतले तर चाळून जे खाली घाण पडते त्याच्यात क्लिअरिटी राहते, तसे प्युअर आणि शुद्ध राहिलेले आहेत सगळे. ईडी सीबीआयचं राजकारण जास्त पाहायला भेटलं या निवडणुकीमध्ये. ह्या निवडणुकीमध्ये म्हणण्यापेक्षा ज्या वेळेपासून भाजप सत्तेत आली आहे त्या दिवसापासून त्यांनी ईडी सीबीआयचं राजकारण सुरू केले 14 पासून आणि सगळ्या ठिकाणी केलेलं आहे. ते मोठ्या प्रमाणावर ते चालणारच आहे त्यांचं शेवटपर्यंत. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे सध्याच्या परिस्थितीत? अरविंद केजरीवाल या व्यक्तींनी जी कामं केली, शाळा, कॉलेज, त्यानंतर दिल्लीत जी लोक सगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या राज्यातून राजधानी दिल्लीत जातात आणि त्यांना जो अनुभव येतो की तिथं काय काय सुविधा झालेल्या आहेत आणि पहिल्या काय होत्या, एवढंच नाही तर स्थानिक दिल्लीकरांचं जे म्हणणं आहे की पाण्याची सुविधा, मोफत लाईटची सुविधा, हे सगळं पाहिलं तर अरविंद केजरीवालांचं काम निश्चित तितकं चांगलं होतं आणि चांगलंच आहे. पण कुणीतरी एकाने उद्या मला एखाद्याने सांगितलं की बाबा सिद्धेश्वर चव्हाण नालायक आहे म्हणून मला नालायक ठरवलं, तसं त्रयस्थ माणसाने तो स्पष्टीकरण देतोय की यांनी माझ्यावर दबाव टाकला आणि सांगितलं केजरीवालांनी मला सांगितलं आणि त्याच्यानंतर केजरीवालांवर कारवाई केली जाते. हा म्हणजे कायद्याच्या पण चौकटीत न बसणारी घटना आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावरती करणं हा नकळत भाजपचा झालेला पराभव आहे. ज्याला हारण्याची भीती असते त्या व्यक्तीच अशा खोटे खेळ करू शकतात, अन्यथा हे खेळ करायला नको होते. एवढंच त्यांना वाटत होतं तर कुणावरही कारवाई न करता त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवं होतं. मग जाणवलं असतं
आमचा EVM पण रोष आहे, आमच्या या खोट्या खेळांवर पण रोष आहे, तरी सुद्धा आम्ही सगळे एकत्र येऊन लढत आहोत. कुठंतरी असं वाटतं की ह्या देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांच्या लोकांचं स्त्रियांबद्दलचं वक्तव्य, ह्या सगळ्याचा विचार करता भाजप हा पक्ष ह्या देशाला घातक ठरू शकतो आणि मोदी हे सगळ्यात मोठे घातक ठरू शकतात असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही विरोध करतो. अख्खा भारत म्हणतोय की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आहे आणि ते मोदीजीच करू शकतो, तुम्हाला नाही वाटत असं? हिंदू राष्ट्र म्हणजे नक्की काय, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा सुरू होतो. हिंदू ह्या संकल्पनेत चारही वर्णातली सर्व लोकं येतात. बरं, त्याला आपण साध्या भाषेत म्हणू 18 पगड जाती. या 18 पगड जातीनंतर परत बाकीच्या जाती येतात, 52, 53, मग नंतर परत 183 असं वाढत जातं. मग तुमच्या हिंदूंमध्ये तुम्ही आदिवासींना बसवता का? तुमच्या हिंदूंमध्ये तुम्ही सर्वांना सगळं मूलभूत हक्क देता का? आज भारताच्या ज्या राज्यातनी मोठ्या प्रमाणावर BJPचं सरकार होतं, तुम्ही त्यामध्ये ऐकलं असेल की एका शिक्षकाने फक्त पाण्याच्या भांड्याला शिवला म्हणून त्या मुलाला मारलं शाळेच्या. तो मृत्यू पावला मुलगा. काय राजस्थान इकडं तिकडं घोड्यावर खालच्या जातीचं आहे, पण घोड्यावर बसून मिरवणूक काढली म्हणून उच्च जातीने ज्याला मारलेले आहेत नवरदेवांना. ह्या घटना घडतात. अशा वेळी काय काय सांगायचं? ह्या गोष्टीत मग जर तुम्ही हिंदू आहात तर सर्रास हिंदू कुणाला म्हणताय ते तरी एक सांगा. हिंदू तुम्हाला जर हा शब्द घ्यायचाच असेल, हा शब्दकोश बसवायचाच असेल, तुम्ही आंबेडकरी जनता पण त्यातून घ्यावी लागेल. ज्यांनी दुसरा बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना उरलेल्यांना कुठल्या दृष्टिकोनातून पाहता? तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या सूचना देता, स्त्रियांच्या बाबतीत वेगळं बोलता. मग आता हे हिंदू हिंदू सांगणारेच ह्या हिंदू धर्मात यत्र नार्यस्ते पूजेते तत्र रमते देवता हे ह्यांच्याच म्हणून सांगितलेले आहे. मग ते हे शब्द पाळतात का? मोदींनी ज्यावेळी लाल किल्ल्यावर भाषण देताना सांगितलं की महिलांना त्यांच्या पद्धतीत मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत, मुलांना समान अधिकारांना सवड पाहिजेत, तेच मोदीजी पंतप्रधान या नात्याने देशाच्या माणसाने पंतप्रधानांनी नीट वागलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी निवडणुकीच्यासाठी जातात पश्चिम बंगाल विधानसभेच्या, त्यावेळी त्यांच्या त्या काळातले व्हिडिओ पाना ममता बॅनर्जींबद्दल ओ दीदी कसल्या वेगळ्या भाषेत शब्द रचना वेगळी, हावभाव वेगळे करत त्यांनी त्यांच्याबद्दल बोलले. हे बघून घ्या. शशी थरूरच्या त्या बायकोबद्दल सांगितलं की 50 लाख की करोड की गर्लफ्रेंड, हे शब्द त्यांना शोभतात का? हे शब्द सगळे चुकीचे आहेत आणि जर पंतप्रधानांच्या गरिमेला हे शोभत नाही आहे. आणि ह्याच प्रकारे BJPच्या सर्व पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील आणि त्याचप्रमाणे त्यांच्या तेच सोडा पक्षातल्या स्त्रियासुद्धा तसे बोलतात. आता जे गुजरातमधले एक BJPचे नेते आमदार वाघेला, त्यांनी काय शब्द वापरले? त्यांनी सोनियाजींच्याबद्दल पण वाईट शब्द वापरले की कमांडोच्या घेऱ्यात ह्यांना मुलं झाली, तर मग कमांडोच्या घेऱ्यातच त्या मुलं दूध पित होती का? ही भाषा नाही आहे ना स्त्रियांबद्दलची. म्हणजे तुम्हाला जर धर्म अपेक्षित आहे तर ह्या धर्माने ज्या स्त्रियांना दुर्गा देवी ह्या प्रत्येक रूपात पूजलं गेलं, प्रत्येकाच्या घरात देवळात अन्नपूर्णा म्हणून तिला पूजली जाते, जिथं स्त्रियांची पूजा केली जाते, जिथं सीतेला तुम्ही पवित्र माता मानता, द्रौपदीला पवित्र मानता, 5 स्त्रियांची सकाळी उठल्यानंतर नावं घेतली जातात पतिव्रता म्हणून, आणि हे सगळं करत असणाऱ्या या देशात तुम्ही स्त्रियांना जर दुजाभाव देत असाल तर तुमचा धर्म हे तुम्हाला शिकवतो का? मग तुम्ही हिंदू हा कन्सेप्ट कसा लावता? मग हिंदू कोणाला म्हणायचं? पण आता स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी म्हटलंय की जर तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करताय तर काँग्रेस तुमचं मंगळसूत्र हिरावून घेईल. याच्यावर तुमचं काय मत? आता काँग्रेस मंगळसूत्र हिरावून घेईल तर एक काळ असा होता की इंदिराजींनी स्वतःचं मंगळसूत्र दिलं होतं, सोनियाजींनी स्वतःचं मंगळसूत्र, म्हणजे अख्खा पती त्यांचा तर त्या बॉम्बस्फोटात मरण पावले राजीवजी, हे सगळं त्यांनी त्यागल्यानंतर तो काँग्रेस पक्ष कुणाचं मंगळसूत्र का हिरावून घेईल? बरं, आत्तापर्यंत 70 वर्षाच्या काळात ही घटना कुठं घडली? बरं, 70 वर्षाच्या काळात मध्ये असे पॅच आले की तुमच्या सत्ता आल्या, दुसऱ्यांच्या जनता दलाच्या सत्ता आल्यात, ह्या काळात तरी कुठं घटना घडल्या? उगाच कुठल्याही गोष्टीचं हिंदू धोक्यात आहे, स्त्रियांचं मंगळसूत्र हिरवलं जाईल, स्त्रियांवर अत्याचार होते, हे खोटे पाडे वाचत सत्यतेनं हा एवढाच पायंडा आहे भाजपचा. दुसरं भाजपचं काहीच म्हणणं नाही आहे. काहीतरी आमिष दाखवा किंवा काहीतरी चुकीचं घडवा. आता सरळ भाषेत सांगायचं तर लोक सरळ म्हणतात की पुलगामा हत्याकांड त्याच काळात घडलं, दुसऱ्या केसेस त्याच काळात घडले. असं जर घडत असेल तर
हे कुठपत सत्य मारायचं. मग तुमच्या काळात स्त्रियांचे किती संरक्षण केले गेलं? तुम्हाला वाटतं की काँग्रेसच्या काळात मंगळसूत्र काढलं जाईल, तुमच्या काळात मणिपूरमध्ये लग्न दिंड काढली स्त्रियांची, त्याच्यावर तुम्ही किती बोललं? तुमच्या मीडियांनी किती हे करून दिलं? आत्तापर्यंत पंतप्रधान तिथं भेटायला तरी गेले का त्या मणिपूरमध्ये? बरं, ज्या मणिपूरमध्ये ती घटना घडली तिथं राहुलजी भेटायला गेले, मोदी नाही भेटायला गेले ना पंतप्रधान असून. ह्या देशाच्या पंतप्रधानाचं पहिलं कधी कर्तव्य होतं की ते जाऊन भेटणं गरजेचं होतं. आज राष्ट्रपती देशाचं ह्या असून सुद्धा राष्ट्रपतींना तुम्हाला मंदिरात पूजेला जायला अडवलं जातं कट्टर हिंदू धर्मियांकडनं, का तर स्त्री आहे आणि खालच्या कास्टमधली असल्यामुळं. हे जिथं घडतं तिथं हिंदू खऱ्या अर्थाने हिंदू राहतो का? मग बहुजनांनी किंवा खालच्या समाजातल्या लोकांनी फक्त हिंदुत्ववाद जपत तलवारीच काढायच्या का? ह्यांना नक्की हिंदू ह्या शब्दातून अपेक्षित काय ते समजलं पाहिजे. हे मला तरी नाही वाटत. फक्त सत्तेत येण्यासाठी वेगवेगळे खोटे आरोप करणं हे त्यांचं पहिल्यापासूनची नीतिमत्ता आहे आणि त्या पद्धतीत ते आरोप करून फक्त सत्तेत यायचं बघतात, दुसरं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग तुमचा होता. कसा हा प्रवास होता आणि युवांची काय सध्याची परिस्थिती तुम्हाला जाणवली? रोहित दादा पवार हे सध्या भले ते आमच्या मित्रपक्षातले जरी असले तरी ते असतील, आदित्यचे असतील, हे तरुणांचे आयकॉन आहेत महाराष्ट्रातल्या. आता रोहितदादा पवारांनी ज्यावेळी त्यांच्या मतदारसंघात MIDC मागितली त्यावेळी सत्तेच्या महाराष्ट्र सरकारकडनं, त्यावेळी त्यांनी तरुणांना जास्त प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी काही योजना राबवल्या, स्त्रियांच्या संरक्षणासाठी काही कामं केली, शेतकऱ्यांच्या यांना मूलभूत बाजारभाव मिळाला म्हणून काय ठरवलं, ह्याच्याबद्दल त्यांनी वारंवार आपण पाहत असाल विधानसभेत सुद्धा प्रश्न मांडले, त्याच्यावर वाद घातले, त्या मुद्द्यावर त्यांनी बऱ्याचदा बोललेले आहेत. अशात रोहितदादांना की त्यांच्यापुढं काहीच नव्हतं, त्यांची MIDC पण अडवली जात होती, म्हणून युवकांचा एक प्रश्न घेऊन त्यांनी नागपूर अधिवेशनात जायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा केली होती आणि मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग त्यात झाला होता. त्यांना मोठ्या प्रमाणावर युवकांचा पाठिंबा मिळाला आणि संघर्ष यात्रा निश्चितच खूप चांगली झाली. ह्या देशातल्या युवकांसमोर ज्या मोठ्या समस्या आहेत रोजगाराच्या, त्याविषयी रोहितदादा पवार काम करतायत आणि निश्चित त्यांचं खूप काम चांगलं आहे. त्यामुळं त्यांचं करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे. आणि त्यामुळं दादांच्या या संघर्ष यात्रेत सगळ्या आघाडीच्या जेवढे पक्ष आहेत मित्रपक्ष तेवढ्यांनी दादांना पाठिंबा दिला आणि तेवढी त्यांच्याबरोबर आम्ही सहभागी झालेलो आहोत. काय युवांचे प्रश्न तुम्हाला जाणवले? मी आत्ता आपल्याला सांगितलंच ना की रोजगार हा महत्त्वाचा आहे युवकांसाठीचा. आज युवकांसाठीच्या शिक्षणांच्या नोकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याही पूर्ण होत नाही. ज्यावेळी तुम्ही आता पाहत असाल MPSC UPSC असो व इतर कुठल्याही परीक्षा असो, साध्या तलाठी भरती असो, रेल्वे भरती असो, अर्ज सोडले जातात, सगळे फॉर्मचे पैसे जमा केले जातात, त्यावेळी सगळ्या परीक्षा कॅन्सल केल्या जातात, मग ते पैसेही त्यांना परत मिळत नाही. अशा प्रकारे शासन फक्त स्वतःचा गल्लेबरोपणा परत करते आणि त्या मुलांना कुठेही न्याय मिळत नाही. आणि युवकांसमोर ह्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. पण युवकांना त्या समस्येची जाणीव आहे सध्या असं तुम्हाला वाटतंय का की त्यांना हे धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला? काय होतंय, ज्या युवकांना जाणीव आहे, आता आपण अमरावती भागात पाहिलं की नुसतं एक कुठंतरी छोटीशी बातमी झळकते की पोलीस भरती सुरू होणार, तर सकाळी सकाळी हजारो मुलं आणि मुली रस्त्यावर सराव करताना दिसतात आपल्याला. प्रत्येकाला जाणीव आहे, त्याची गरज आहे. त्यामुळं त्यांचं आपल्याला जाणीव होईल की ह्या वेळेची जे परिवर्तन होणार आहे. आत्तापर्यंत आपल्या युवकांच्या डोक्यात जो धर्म घुसवला होता, त्यांनी ह्या 10 वर्षात तो प्रचंड अनुभवला. विकास घुसवला होता की 2 कोटी नोकऱ्या देणार, तुम्हाला परत पैसे येणार 15 लाख रुपये, तुम्हाला ह्या सुविधा मिळणार, देश असा मोठा होणार, विकास असा होणार. हे सगळे ज्यावेळी कल्पना म्हणजे जे हवेतले फुगे होते कल्पनेचे फुटून जायला लागले, तसा युवक इतका शुद्धीवर आलेला आहे. आणि त्याचं आत्ता जे मतपरिवर्तन होणार आहे, आत्ता ज्या निवडणुकीत जे मत पडणार आहे, हे युवक वर्गाचं सगळ्यात मोठं मत ह्या विरोधात जाणार आहे. आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं पाहतो, पवार साहेबांची सभा असू द्या, आमचे उद्धव साहेबांची सभा असू द्या, आदित्य साहेबांची असू नाही तर रोहितदादांची असू, युवकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. पाठिंबा सगळ्यात जास्त मोठा युवकांचा असतो. आणि ह्याला कारण एकच आहे की सगळ्या युवक जागा झालेले आहेत, त्यांच्या लक्षात यायला लागलेले की आपण फसलो गेलो.
गंडवलं गेलेत आणि त्याच्यातून तो आता बाहेर पडणार आहे. आणि ते तुम्हाला निश्चितच आता होणाऱ्या आपली 26 तारीख असेल, 30 तारीख असेल, 7 तारीख असेल, ज्या मतदानाच्या तारखा आहेत त्या तारखांनी आपल्याला मतपरिवर्तन झालेलं निश्चित विजयाच्या दिवशी दिसून येईल. शेवटचा प्रश्न सर तुम्हाला असा आहे की या निवडणुकीमध्ये आता काय परिस्थिती आहे तुम्हाला माहीत असेल तर जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? आमचं एवढंच आव्हान असेल की आत्तापर्यंत तुम्ही जे अनुभवलं, प्रत्येक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, सोयाबीनपासून सगळ्या गोष्टीला दिलेले बाजारभाव क्लिअर होत नाहीत. त्यांनी जी अपेक्षा ठेवली होती की आपण जर फडणवीस साहेबांचं यांचं जुनं स्टेटमेंट काढून पाहिलं की सोयाबीनना जे बाजारभाव ठरले होते की सोयाबीनना हमीभाव दिला जाईल, तो ह्या रकमेचा असेल, पण आत्ता जे बाजारभाव त्यांच्या काळात दिले गेले हे सगळ्यात कमी आहेत. कुठल्याही शेतकऱ्यांना कुठेही आत्तापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणि उद्योगपती लोकांची कर्जमाफी होती, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. शेतकऱ्यांचा समजा कांदा उत्पादन जास्त झालं मध्ये, तर ह्यांनी परदेशातून एवढा प्रचंड मोठा प्रमाणात कांदा मागवला की कांद्याचा सगळा बाजार ढासळून खाली आला. ज्यावेळी या देशात तूर डाळीचे बाजारभाव वाढत गेले, शेतकऱ्यांना विशिष्ट पैसे मिळायला लागले, त्यावेळी डायरेक्ट तूर डाळ मोठ्या प्रमाणावर आयात केली गेली. आत्ता आपण पाहिलं तर कुठंही तुम्ही DFA असेल किंवा युरिया असेल, खताची गोणी जर घेतली तर ते गोणी 2,5-3 हजाराच्या पुढंच मिळते. शेतकऱ्यांचा लावगडीचा खर्च आणि मिळणारा नफा ह्याच्या जर प्रमाण पाहिलं तर शेतकरी तोट्यात जातो. नाईलाज असतो, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. महिलांची जो रोजगार मिळतोय त्या महिलांच्या रोजगारात त्यांनी सांगितलं की सिलेंडरचा जो बाजारभाव होता तो आम्ही कमी करणार, सिलेंडर स्वस्त होणार, आणि हा सिलेंडर 1,200 रुपयाच्यापर्यंत गेला आहे. अशा सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर स्त्रियांच्या पुढच्या मोठ्या समस्या वाढलेल्या आहेत. कुणाला काम नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत, तरुणांपुढल्या समस्या वाढलेल्या आहेत, महिलांपुढल्या समस्या वाढलेल्या आहेत, थोडक्यात शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत. सर्वांच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत ह्याला जे कारण आहे ते हे भाजपचं सरकार आहे, आणि हे सरकार पाडावं एवढीच मला एक विनंती करायची वाटते की जनतेने ह्याच्या विरोधात कुठंतरी काम करून जाणीवपूर्वक ह्यांना जाणीव करून देऊन पाडलं पाहिजे. ते घडल्याशिवाय मला नाही वाटत की ह्या देशात सुधारणा होईल. थोडक्यात जे आपण खोट्या नावाचं मोदी नावाचं सरकार जे आहे ते फाटवणं ही आत्ताची काळाची भविष्याची गरज आहे. अन्यथा एक हुकुमशाहीसारखी व्यवस्था निर्माण होऊन भविष्यात पुढील पिढ्यांना उत्तर देण्यासाठी कुणालाही जागा राहणार नाही असं मला वाटतं. तर हे होते आपल्यासोबत सिद्धेश्वर चव्हाण सर. आणि सर तुम्ही आम्हाला वेळातला वेळ दिला त्यासाठी थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा.